माझं सौभाग्य भाग 37. अहो, कुठे निघायची तयारी? अजून नीट बरं नाहीये आणि चाललायत कुठे? ते चेंज करा आणि गपगुमान आराम करा. सो स्वीट. तू रागावताना खूपच गोड दिसतेस ग. हो का? मस्का लावला ना तरी मी आज तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. शोना, खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तू नको म्हणल्यावर मी जातो का कधी? आज कोर्टात निकाल लागणार आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी लगेच येईन दुपारपर्यंत. निकालच तर लागणार आहे ना, मग बघेल की दुसरं कोणी. मी आज काहीही ऐकणार नाहीये. बच्चा, तू गुडगल आहेस ना? प्लीज, माझी सगळी मेहनत वाया नको जायला. तिथे लास्ट मुमेंटला काहीही होऊ शकतं. ठीक आहे, जा. मी कोण आहे तुम्हाला अडवणारी? मी तुमच्या काळजीपोटी बोलले तर तुम्हाला किंमतच नाहीये माझी. तूच सर्वस्व आहेस माझं सोनू. पण प्लीज ना, असा हट्ट नको करूस. मी घेतो काळजी स्वतःची आणि लंचपर्यंत घरी येतो, प्रॉमिस. आणि सगळ्यात जास्त किमती आहेस तू माझ्यासाठी. बघा बरं का, मी जेवायची थांबतीये. तुम्ही नाही आलात तर मीही नाही जेवणार. मग पडले चक्कर येऊन की तुम्हाला सगळे ओरडतील. मला काही बोलायचं नाहीये मग. ती खांदे उडवत त्याला धमकावत होती. शोना, किती तिखट खातेस, तरी किती गोड बोलतेस. मी नक्की येईन, मग आपण एकत्र जेवण करू. आता मला जाऊ दे. ठीक आहे, पण आधी ज्यूस आणि हा पराठा खा, मग लगेच अलाव करेन. किती ना तो हट्ट बच्चा. मग तुमच्यासारखा नवरा असेल तर असा हट्ट करावाच लागतो. तुमच्याकडूनच शिकलीये मी. ठीक आहे, खातो. पण बच्चा तुम्ही खा, मी नंतर खाईन. तुम्ही लवकर जा आणि लवकर परत या. ओके, बाय. आता ह्यापेक्षा जास्त नाही जाते मला. बाय, लव्ह यू. काळजी घ्या आणि सावकाशचा विक्रांत. जो तो आपापल्या कामाला निघून गेला. तिला मात्र कामाचा ढिगारा होता. कालच्या पार्टीचा पसारा आवरायचा होता. कुठून सुरुवात करायची ह्याच प्रश्नात लिची समोर आला. लिची, पहिला तुलाच धुते, म्हणजे आंघोळ घालते, मग बाकीचं आवरते. तिचं लिची सोबतचं ट्युनिंग खूप घट्ट झालं होतं आता. तोही तिला मदत करायचा. वस्तू लागत असेल तर आणून द्यायचा. मुक्या जनावराला जीव लावला की ते किती आपलंसं करतात ना आपल्याला. सगळं आवरून आता तिच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होते. तिने विक्रांतला फोन केला तर बिझी येत होता. वाट बघत ती हॉलच्या सोफ्यावर झोपून गेली. रात्रभर जागी होती ती विक्रांतसाठी. 4च्या सुमारास विक्रांत घरी आला. ती रागावेल हे माहीत होतं, म्हणून येताना तिचा फेवरेट चीज बर्स्ट पिझ्झा आणला होता त्याने. येऊन बघितलं तर ती पाय पोटात घेऊन झोपली होती. तिला तसं बघून त्याला खूप वाईट वाटलं. तिला न उठवता त्याने किचनमध्ये जाऊन बघितलं. ती अजूनही जेवली नव्हती. त्याला स्वतःचाच राग येत होता. आज तिला प्रॉमिस करून त्याने ते तोडलं होतं. पण ऑफिसमधलं सगळं आवरून त्याने तिच्यासाठी दुसऱ्या दिवशीची सुट्टी टाकली होती, म्हणून जरा लेट झाला होता. आता तिचा राग काढून तिला जेवायला घालणं हा सर्वात मोठा टास्क होता त्याच्यासमोर, ज्याच्यासाठी तो स्वतःलाच ऑल दी बेस्ट म्हणत होता. बच्चा, उठ, हे बघ मी आलोय. ती डोळे चोळतच उठली. किती वाजले हो? 4 वाजले. दुपारचे की पहाटेचे? सॉरी ना शोना, खूप काम होतं आणि उद्या तुझ्यासाठी सुट्टी टाकायची होती ना, म्हणून सगळं उरकूनच आलो, म्हणजे कोणी आपल्याला उद्या डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे, मग वाढू का मी तुम्हाला? रागावली आहेस तर मग काढ ना राग, अशी गप्प नको राहत जाऊस. चल, मी वाढून आणतो, तू फ्रेश हो. नको, तुम्ही जेवा. मला योगा क्लासला लेट होतोय. 4:30ला सुरू होतो. बच्चा, एक दिवस होऊ दे उशीर. मी पिझ्झा आणलाय, तो खाऊन घे आधी. विक्रांत, नकोय मला. चुप, आता बस इथे, मी भरवतो तुला. नको, मी खाईन, तुम्ही तुमचं जेवण करा. बच्चा, इतका राग चांगला नसतो. इतका उशीर आणि दिलेलं प्रॉमिस मोडणं पण चांगलं नसतं. सॉरी. हे बघ, आता कानही पकडलेत मी. ठीक आहे, तरी पण मी माझं खाते, मला लेट होतोय. ती पटपट खाऊन तिच्या क्लासला निघून गेली. दुसऱ्या दिवशी विक्रांत तिच्याकडून खूप लाड करवून घेत होता. अगदी जेवण भरवण्यापासून सगळं. त्याने पूर्ण दिवस तिच्यासोबत घालवला. तिलाही सुट्टी टाकायला लावली. रोजच्या दगदगीमुळे दोघांनाही निवांतपणा नव्हता. दिवसामागून दिवस भरभर जात होते. हॉस्पिटलही आता चांगलं चालू होतं. रश्मीही रुळली होती. नीलसाठी तिच्या फिलिंग्स ती हाईड करू शकत नव्हती. नीललाही कळत होतं, पण अजून तो त्या रिलेशनशिपसाठी शुअर नव्हता. विक्रांतने मधुराला त्याला फोर्स करू नको म्हणून बजावलं होतं. तो रोज न चुकता तिचा स्टडी घ्यायचा. आशूची प्रॅक्टिसही जोरात चालू होती. आईंनाही रश्मी आवडली होती, पण जोवर नील काही बोलत नाही तोवर त्याही गप्पच होत्या. या सगळ्यात जास्त अपसेट जर कोणी होतं तर ती होती मधुरा.
तिला तिच्या नीलदाला हॅपी बघायचं होतं, त्याचा एकटेपणा घालवायचा होता. पण विक्रांतच्या पुढे ती जात नव्हती. रश्मी नीलला प्रपोज करण्याच्या बेतात होती, म्हणून ती आधी मधुराशी बोलून मग तयारी करणार होती. आज खास यासाठी दोघीजणी बाहेर भेटल्या होत्या. बोला ना डॉक्टर रश्मी, काय बोलायचं होतं? मधुरा, मी नीलला लाईक करते. हो, माहिती आम्हाला. कसं? एकतर तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल सोडून आमच्याकडे आलात आणि आपल्याला साडी घालता येत नाही तरी दासाठी तुम्ही साडी नेसली होती, तेव्हा समजलं होतं. पण तुम्ही कधी बोललाच नाही आणि नीलदा तर कधी बोलणारच नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, ते बोलतच नाहीत कामाव्यतिरिक्त. मला नाही समजत आहे आता काही. मी ठरवलंय की मी त्यांना प्रपोज करणार आहे, मग जे होईल ते होईल. तुला काय वाटतं, स्वीकारतील ते मला? नीलदाच्या मनात काय चालू असतं त्यांचं त्यांनाच माहिती. ते काही लवकर कळणाऱ्यातले नाहीयेत. हा, तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास असेल तर करा प्रपोज. एक सांगू, त्यांना ना असा दिखावा नाही आवडत, सिंपल आहेत खूप. तुम्हाला कळतंय ना? मधुरा, मी उद्याच बोलते त्यांच्याशी. म्हणजे मला तर प्रोजेक्टरवर त्यांचे फोटो, फुलांचे डेकोरेशन, सॉफ्ट म्युझिक, सगळीकडे लावलेल्या लाईट्स, असं खूप रोमॅन्टिक स्टाईलनी प्रपोज करायचं होतं. कसं होईल ग माझं मधुरा? जो होगा मंजुरे नील देशमुख होगा. सॉरी, पण मी यात तुमची काहीच मदत करू शकत नाही. हा, बाहेरून पूर्ण पाठिंबा असेल, काही लागलं तर नक्की सांगा. ठीक आहे, चल मी निघते, उद्याची रिव्हिजन करते. ऑल द बेस्ट. मधुरा रश्मीपेक्षा जास्त एक्सायटेड होती, पण कोणालाही काहीच सांगितलं नव्हतं तिने. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता मात्र विक्रांतने हेरली होती. अजून हिने काही वेगळा कांड करू नये हेच मनात चाललं होतं त्याच्या. मॅटर वाढायच्या आधीच तिच्याकडून वदवून घ्यायचं होतं त्याला. ऑल इज वेल असं म्हणत ट्राय चालू होते. पण मॅडमनी यावेळी पदराला घट्ट गाठ मारली होती, कोणालाही न सांगण्याची. बच्चा, चल लॉंग ड्राईव्हला जाऊयात. वाव, आत्ता जायचं? नको करू का मग स्टडी? थांबा, लगेच ठेवते. अभ्यास कर म्हणल्यावर जितका उत्साह असायला पाहिजे त्यापेक्षा नको करू म्हणल्यावर तिला जास्त उत्साह वाटत होता. दोघंही मस्त लॉंग ड्राईव्हला आले होते. विक्रांत नेहमीप्रमाणे तिला जवळ घेऊन एका हाताने ड्राईव्ह करत होता. तिची अखंड न संपणारी बडबड चालू होती. गाडीमध्ये मस्त 80-90च्या शतकातली गाणी सुरू होती. बच्चा, तू खूप खुश आहेस ना आज? बोल बरं, काय कारण आहे? अहो, खरंच असं काही नाहीये. मी काही रोज रोजच रडत नाही, समजलं? मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आज वेगळं आहे काहीतरी. लेट मी गेस. हे नील आणि रश्मीशी निगडीत आहे, बरोबर? ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती, बरोबर ना? त्याने एक डोळा मारत विचारलं. तुम्हाला कसं कळलं? मी फक्त दगड टाकला आणि तो निशाण्यावर लागला. हो, तेच आहे. मी किती वेळा सांगितलंय शोना, नीलला स्पेस दे. त्याच्या लाईफमध्ये कोणी ढवळाढवळ केलेली नाही आवडत त्याला. आई शपथ, यावेळी मी काहीच नाही केलंय. तुमची पण शपथ. यावेळी कोणतंच खूळ मी डोक्यात नाही घेतलं जेणेकरून तुम्ही अडकाल. खरंच. ती इतकी इनोसंटपणे सांगत होती ना की विक्रांतला पुढे काय बोलायचं तेच तो विसरून गेला. बराच वेळ फिरल्यावर दोघं घरी परतले. खूप दिवसांनी दोघांना एकांत मिळाला होता. बाबा, आई आणि मावशी बाहेर देवदर्शनाला गेले होते. नील नाईटला होता. लिचीला पण आशूने घरी नेलं होतं. घरी आले तरी मधुरा गाणं गुणगुणत होती. मॅडमचा छान मूड बघून त्याने सॉन्ग प्ले केलं आणि तिला डान्ससाठी विचारलं, जे की तिला फार आवडायचं. विक्रांतला तिच्यासारखं परफेक्ट जमायचं नाही, पण तिच्यासोबत ताल धरायला त्याला फार आवडायचं. ती स्वतःला झोकून द्यायची त्याच्यावर. डान्स करताना दोघं बरेच जवळ आले होते. मधुरा त्याच्या छातीवर डोकं ठेवून होती. दोन्ही हाताने त्याला घट्ट आवळून ठेवलं होतं. त्याचा एक हात तिच्या डोक्यावर आणि एक कमरेत होता. तिचं लहान वय व दिवसक्रम लक्षात घेता ती खूप दमायची, म्हणून तो तिला फिजिकल रिलेशनसाठी जास्त फोर्स करायचा नाही. पण कधी कधी स्वतःच्या भावनांना आवर घालणं त्यालाही अवघड होऊन जायचं. आजही असंच काहीसं झालं होतं. दोघांचंही हृदय 100च्या स्पीडने पळत होतं. गरम श्वास अंगावर रोमांच आणत होते. आज तिने पुढाकार घेऊन त्याच्या ओठांवर तिच्या ओठांची मोहर उमटवली होती. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. एक एक करत त्यांनी तिची वेणी सोडून केस मोकळे केले. बराच वेळ दोघं एकमेकांमध्ये गुंतले होते. त्याचा प्रत्येक स्पर्श तिच्या अंगात एक प्रकारची लहर निर्माण करत होता. विक्रांत तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन आला. सर्व अडसर दूर करून तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला.
तीही विक्रांतमध्ये समरस होऊन गेली. घरात कोणीच नसल्याने आज दोघंही निवांत बेफिकीर झोपले होते. दोघांनाही खूप उशिरा जाग आली. दोघांचं आवरून ती हॉस्पिटलमध्ये आली. विक्रांतला आजही सुट्टीच होती. तोही आज हॉस्पिटलमध्ये आला होता. रश्मी आणि नील बोलत होते म्हणून हे तिघं आशूच्या केबिनमध्ये बसले होते. मधुराला माहीत होतं की रश्मी आज काय बोलणार होती, म्हणून ती जरा टेन्स्ड होती. बाकी या दोघांची मस्ती चालू होती. प्रपोज सीन. नील, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. बोला ना डॉक्टर रश्मी. आय लव्ह यू नील. व्हॉट? डॉक्टर रश्मी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, कळतंय का तुम्हाला? का? हॉस्पिटलमध्ये लोक प्रेम नाही करू शकत का? तुम्हालाही माहितीये की मी तुम्हाला लाईक करते, हो ना? मग का? रश्मी, मला यात काहीच इंटरेस्ट नाहीये. तुम्ही प्लीज जा. नाही जाणार. आज मला उत्तरं हवी आहेत नील. काय कमी आहे माझ्यात? हा मी टिपिकल घरेलू नाहीये, पण मी शिकून घेईन सगळं तुमच्यासाठी. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मी क्लीन बोल्ड झाले होते. खूप प्रेम करते मी तुमच्यावर नील. मी पूर्णपणे बदलायला तयार आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे. रश्मी, तुम्ही खूप चांगल्या आहात, पण माझा भूतकाळ तो सगळ्यांनाच असतो. मग काय त्यातच राहायचं का? मी मनापासून प्रेम करते तुमच्यावर, म्हणून तर ते हॉस्पिटल सोडून इथे आलीये. पेनल्टी पे केलीये मी त्यांना. प्लीज नील, एकदा तरी माझा विचार करा. रश्मी प्लीज, मला चिडायला लावू नका. मला आधीच समजलं होतं, म्हणून मी तुम्हाला इथे जॉब द्यायला नको म्हणत होतो. पण मधुराला हेल्प आणि तिची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला इथे घेतलं. एक चांगली डॉक्टर म्हणूनच तुमच्याकडे पाहत होतो मी. त्या व्यतिरिक्त कोणतीही भावना नाहीये माझ्या मनात तुमच्यासाठी. नील, पण आय सेड गो. प्लीज रश्मी. ठीक आहे, जाते. पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला माझं प्रेम कळेल. मी वाट पाहीन नील. ती रडत रडतच निघून जाते. रश्मी, तुम्ही चांगले आहात, पण आमच्या घरच्या वातावरणात तुम्ही मॅच नाही होणार, आणि मीही नवीन नात्याला जस्टिस नाही देऊ शकणार. आय एम रिअली सॉरी. तुम्हीही मला आवडायला लागलात, म्हणून मी तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवत होतो. जिथे मी एक मुलगा, भाऊ म्हणून कमी पडलो, तिथे नवरा म्हणून ती जबाबदारी कशी पार पाडू? नाही जमणार मला. स्वतःच्या मनाला सॉरी म्हणत नीलने पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा कोणाच्याही नकळत पुसल्या.